ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणताही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोंधन भाग 37. भूमिगत सभागृहात अजूनही अंधार पसरलेला होता. लाल इमर्जन्सी दिव्यांच्या लुकलुकत्या प्रकाशात सगळ्यांचे चेहरे फक्त क्षणभर दिसत होते. हवेत बंदुकीच्या दारूचा वास भरून राहिलेला होता. गोळीबारानंतर निर्माण झालेली शांतता आणखी भयानक वाटत होती. विश्वाच्या हाताला लागलेलं रक्त पाहून त्याच्या छातीत धडधड वाढली. पुष्पा, तो मोठ्याने ओरडला. समोरून वेदनाचा हलकासा आवाज आला. मी इथे आहे. विश्वास धावत त्या दिशेने गेला. त्याने टॉर्चचा प्रकाश टाकला. पुष्पा जमिनीवर बसलेली होती. गोळी तिच्या खांद्याला चाटून गेली होती. रक्त वाहत होतं, पण ती शुद्धीत होती. विश्वाच्या डोळ्यात पाणी आलं. पुष्पा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, मी ठीक आहे. आधी सत्य वाचव. माझी काळजी नंतर कर. विश्वासने तिचा हात हातात घेतला. नाही, आता तुला काही होऊ देणार नाही. तू माझी ताकद आहेस. तेवढ्यात अंधारातून पुन्हा विक्रांतचा आवाज घुमला. वा, प्रेमाचे संवाद संपले असतील तर आता माझा ऐका. अचानक सभागृहातील सर्व दिवे लागले. सगळ्यांनी समोर पाहिलं. विक्रांत एका उंच लोखंडी पुलावर उभा होता. त्याच्या मागे सावित्रीला पुन्हा साखळीने बांधलेलं होतं आणि तिच्या डोक्यावर एक प्रचंड लोखंडी पिंजरा लटकत होता. विक्रांत मोठ्याने हसला. विश्वास, आता शेवटचा खेळ सुरू होतो. त्याने हातातील रिमोटवर एक बटन दाबलं. घर्र. लोखंडी पिंजरा हळूहळू खाली उतरू लागला आणि रुद्ध ओरडला. विश्वास, तो पिंजरा खाली आला तर सावित्री कायमची अडकून जाईल. दामोदर आणि शेखर धावत पुढे गेले. पण त्यांच्या वाटेत अचानक जमिनीतून लोखंडी गज वर आले. त्यांचा मार्ग पूर्ण बंद झाला. विक्रांत पुन्हा हसला. तुम्ही प्रत्येक पाऊल टाकण्याआधी मी 10 पावलं पुढे विचार केलेला आहे. विश्वासने सभागृहात नजर फिरवली. तेवढ्यात त्याला भिंतीवर राजवीर देशमुखांचं मोठं गोंधन कोरलेलं दिसलं. त्या गोंधनाखाली एक ओळ लिहिलेली होती. सत्याचा मार्ग नेहमी समोर नसतो, तो भिंतीच्या मागे लपलेला असतो. विश्वासच्या चेहऱ्यावर अचानक आशेची किरण चमकली. तो धावत त्या भिंतीजवळ गेला. त्याने हातावरील गोंधन त्या दगडी चिन्हावर ठेवलं. क्षणात संपूर्ण भिंत थरथरली. धडाम. भिंतीचा एक मोठा भाग बाजूला सरकला. आत एक गुप्त मार्ग उघडला. त्या मार्गातून थेट विक्रांतच्या मागे जाण्याचा रस्ता होता. विश्वासने शेखरकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, हा आपला शेवटचा डाव आहे. मी विक्रांतपर्यंत पोहोचतो. तुम्ही आईला वाचवा. शेखरने मान हलवली. पुष्पाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी विश्वासकडे पाहिलं. ती म्हणाली,
परत येशील ना? विश्वास हलकासा हसला. मी वचन दिलंय. हे युद्ध जिंकूनच तुझ्याकडे परत येईन. हे बोलून तो गुप्त मार्गातून सावधपणे पुढे सरकू लागला. पण त्याला माहिती नव्हतं, या गुप्त मार्गाच्या शेवटी विक्रांत एकटा नव्हता. त्याच्या शेजारी काळ्या कपड्यात उभा असलेला एक मुखवटाधारी माणूस हळूहळू आपला मुखवटा काढत होता. आणि त्याचा चेहरा पाहताच विक्रांत काही क्षण थक्क झाला. कारण तो माणूस जिवंत असणं अशक्य होतं. मुखवटाधारी माणसाने हळूहळू आपला काळा मुखवटा काढला. त्या चेहऱ्याकडे पाहताच विक्रांतच्या हातातील बंदूक खाली पडली. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदाच भीती दिसत होती. सभागृहात उभा असलेला प्रत्येकजण थिजून गेला. कारण समोर उभा असलेला माणूस दुसरा तिसरा कोणी नसून राजूर देशमुखांचा जिवलग मित्र आणि 30 वर्षांपूर्वी मृत घोषित झालेला पोलीस अधिकारी अर्जुन सावंत होता. त्याच्या चेहऱ्यावर काळ्या खुणा होत्या. केस पांढरे झाले होते. पण डोळ्यातला तेज अजूनही तसाच होता. त्याने विक्रांतकडे रोखून पाहिलं आणि शांत पण धारदार आवाजात म्हणाला, विक्रांत, 30 वर्षांपूर्वी तू मला मारलं नाहीस. फक्त अंधारात ढकललंच होतं. मी जिवंत राहिलो आणि त्या दिवसापासून तुझ्या प्रत्येक पापाचा हिशोब गोळा करत होतो. आज तो दिवस आलाय. विक्रांत संतापाने ओरडला. असं होऊच शकत नाही. मी स्वतः तुला त्या दरीत ढकललेलं होतं. मी स्वतः पाहिलं होतं की तू मरलास. अर्जुन हलकासा हसला. तू फक्त मला ढकललं होतंस, पण नियतीने मला वाचवलं. एका आदिवासी कुटुंबाने माझ्यावर उपचार केले. अनेक वर्ष मी सावलीसारखा जगलो. कारण मला माहिती होतं, एक दिवस विश्वास मोठा होईल आणि मग आपण मिळून तुझं साम्राज्य उद्ध्वस्त करू. हे ऐकताच विश्वासच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. अर्जुनने त्याच्याकडे पाहून प्रेमाने म्हटलं, विश्वास, लहानपणी तुला मीच चालायला शिकवलं होतं. तुला आठवत नसेल, पण तुझ्या बाबांनी मला शब्द दिला होता, जर त्यांच्यावर काही संकट आलं तर त्याच्या मुलाचं रक्षण मी करेन. त्यासाठी मी 30 वर्षे जगलो. सावित्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं, अर्जुन, मला वाटलं होतं तूही आम्हाला सोडून गेलास. अर्जुनने मान हलवत उत्तर दिलं, मी दूर होतो, पण तुमच्यापासून कधीच दूर नव्हतो. प्रत्येक संकटात मी तुमच्यावर लक्ष ठेवून होतो. फक्त योगवेळेची वाट पाहत होतो. तेवढ्यात विक्रांत अचानक जोरात हसू लागला. त्याने आपल्या कोटाच्या आतून आणखी एक छोटंसं रिमोट बाहेर काढलं. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच भयानक हास्य उमटलं. तुम्ही सगळे भावनांमध्ये वाहून गेलात, पण माझा शेवटचा डाव अजून बाकी आहे. त्याने रिमोटवरील काळं बटन दाबताच संपूर्ण राजवाडा पुन्हा हादरला. वरच्या मजल्यावरून दगडं कोसळू लागले. सभागृहात धुळीचे ढग पसरले. अनिरुद्धने संगणकाच्या स्क्रीनकडे पाहत मोठ्याने ओरडला, विश्वास, हे आधीच्या स्फोटकापेक्षा वेगळं आहे. विक्रांतने संपूर्ण गुप्त कक्ष स्वतःवर कोसळण्यासाठी तयार केला आहे. फक्त 7 मिनिटात हा संपूर्ण परिसर जमीनदोस्त होईल. विश्वासने एक क्षणही न दवडता सावित्रीच्या साखळ्या तोडायला सुरुवात केली. शेखर आणि दामोदर विक्रांतला पकडण्यासाठी पुढे धावले. अर्जुन बंदूक उचलून विक्रांतवर रोखली, पण विक्रांत अचानक मागे सरकला. त्याने भिंतीवर हात ठेवताच एक गुप्त दरवाजा उघडला. तो मागे वळून शेवटचं एक वाक्य बोलला, जर मला पकडायचं असेल तर त्या दरवाजाच्या पलीकडे या. पण लक्षात ठेवा, ज्या मार्गातून आज
जाणारा आजवर एकही माणूस जिवंत परत आलेला नाही, कारण त्या मार्गाच्या शेवटी फक्त मृत्यू नाही तर गोंदनाच्या जन्माचं सर्वात मोठं रहस्य तुमची वाट पाहत आहे. विश्वासने एक क्षणही न दवडता त्या गुप्त दरवाजातून आत पाऊल टाकलं. त्याच्या मागोमाग अर्जुन सावंत, शेखर, दामोदर आणि अनिरुद्धही सावधपणे पुढे सरकू लागले. तो मार्ग अत्यंत रुंद होता. दोन्ही बाजूनी ओलसर दगडी भिंती, छतावरून टपकणारं पाणी आणि हवेत पसरलेला गारवा. प्रत्येक पावलागणिक वातावरण अधिकच भयावह होत होतं. अचानक त्या मार्गाच्या शेवटी एक प्रचंड गोलाकार कक्ष दिसू लागला. त्या कक्षाच्या मध्यभागी काळ्या दगडाचं एक विशाल सिंहासन उभं होतं. त्याच्या मागे सोन्याच्या अक्षरात कोरलेलं एकच वाक्य चमकत होतं, ज्याच्या रक्तात गोंदनाचं सत्य आहे त्यालाच त्या सिंहासनाचा अधिकार आहे. विश्वास काही क्षण शब्दाकडे पाहतच राहिला. त्याच्या मनात एक विचित्र ओढ निर्माण झाली. जणू त्या सिंहासनाशी त्याचा जन्मापासूनच काहीतरी संबंध होता. सावित्रीने थरथरत्या आवाजात सांगितलं, विश्वास, तुझे बाबा मला या जागेबद्दल नेहमी सांगायचे, पण त्यांनी कधीच मला इथे आणलं नाही, कारण ते म्हणायचे, योग्य वेळ आल्याशिवाय या सिंहासनापर्यंत कोणी पोचू नये. अर्जुनने सभोवतालीची तपासणी करताच त्याला दगडी भिंतीवर अनेक जुने नकाशे आणि गुप्त चिन्ह दिसली. त्याने त्यातील एका चिन्हावर हात ठेवताच संपूर्ण भिंत उजळून निघाली. त्यावर 30 वर्षांपूर्वीचा राजवाडा, गुप्त मार्ग, खजिना आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी गोंदन हे चिन्ह स्पष्ट दिसू लागलं. तेवढ्यात विक्रांतचा आवाज पुन्हा घुमला, स्वागत आहे गोंदनाच्या खऱ्या दरबारात. सगळ्यांनी मागे वळून पाहिले. विक्रांत त्या सिंहासनाच्या मागून बाहेर आला. पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या मागे काळ्या कपड्यात 10 सशस्त्र माणसं उभी होती. त्याच्या हातात आधुनिक बंदुका होत्या. विक्रांत मोठ्याने हसत म्हणाला, तुम्हाला वाटलं माझा शेवट जवळ आला आहे? नाही. आता तर माझा खरा खेळ सुरू झाला आहे. 30 वर्ष मी फक्त या क्षणाची वाट पाहत होतो, कारण या सिंहासनाखाली जे लपलेलं आहे त्यासाठी संपूर्ण जगातील गुन्हेगारी संघटना करोडो रुपये मोजायला तयार आहेत. अनिरुद्ध संतापाने ओरडला, तुला संपत्ती हवी आहे, पण राजवीर देशमुखांनी इथे संपत्ती नाही तर देशाचं भविष्य लपवून ठेवलं होतं. विक्रांतच्या चेहऱ्यावर एक थंड स्मित उमटलं. हो, आणि ते भविष्य आज माझ्या हातात येणार आहे. असं म्हणत त्याने सिंहासनाच्या बाजूला असलेलं एक गुप्त लिव्हर खाली ओढलं. क्षणार्धात सिंहासन हळूहळू बाजूला सरकलं आणि खाली एक प्रचंड लोखंडी तिजोरी दिसू लागली. त्या तिजोरीवर 4 वेगवेगळ्या गोंदनाच्या खुणा कोरलेल्या होत्या. त्यापैकी एक खूण विश्वासच्या हातावर असलेली गोंदनासारखीच होती. दुसरी सावित्रीच्या जुन्या लॉकेटवर, तिसरी अर्जुनच्या हातावर आणि चौथी कोणाच्याही हातावर नव्हती. सगळे त्या चौथ्या गोंदनाकडे आश्चर्याने पाहत असतानाच अचानक मागून एक स्त्रीचा आवाज आला. ती चौथी खूण माझ्याकडे आहे. सगळ्यांनी एकदम मागे वळून पाहिलं. धुराच्या ढगातून एक रहस्यमय स्त्री पुढे येत होती. तिच्या उजव्या हातावर चमकणारं तेच चौथं गोंदन स्पष्ट दिसत होतं. सावित्रीच्या डोळ्यात अश्रू आले. ती थरथरत्या आवाजात फक्त एकच शब्द उच्चारली, आर्या, तू जिवंत आहेस?
सावित्रीच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच संपूर्ण गुप्त कक्षात एक विचित्र शांतता पसरली. सगळ्याच्या नजरा त्या रहस्यमय स्त्रीकडे खिळल्या. ती हळूहळू पुढे येत होती. तिच्या चेहऱ्यावर अनेक जखमांच्या खुणा होत्या, पण तिच्या डोळ्यात आत्मविश्वासाची चमक होती. तिच्या उजव्या हातावर कोरलेलं चौथं कुंदन मंद निळ्या प्रकाशात चमकत होतं. विश्वासला तिच्याकडे पाहताच एक अनोळखी आपलेपणाची भावना जाणवू लागली. जणू अनेक वर्षांपासून हरवलेलं नातं त्याच्यासमोर उभं होतं. आर्या सावित्रीसमोर येऊन थांबली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती गुडघ्यावर बसली आणि सावित्रीच्या पायावर डोकं ठेवलं. आई, मला माफ कर. मी इतके वर्ष तुझ्यापासून दूर राहिले, पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. जर मी समोर आले असते तर विक्रांतने तुम्हा सगळ्यांना संपवलं असतं. सावित्रीने थरथरत्या हाताने तिचा चेहरा उचलला. ती रडत म्हणाली, माझी मुलगी, तू जिवंत आहेस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. त्याच क्षणी विश्वास पूर्णपणे गोंधळून गेला. तो सावित्रीकडे पाहत म्हणाला, आई, ही माझी बहीण आहे. सावित्रीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. हो विश्वास, आर्या तुझी मोठी बहीण आहे. त्या रक्तरंजित रात्री मी तुम्हा दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विक्रांतने आम्हाला वेगळं केलं. तू राजवीरकडे राहिलास आणि आर्या मी कायमची हरवली असं समजत राहिलो. हे सत्य ऐकताच विश्वासच्या डोळ्यातून अश्रूचा बाण फुटला. तो पुढे झाला आणि आर्याला मिठी मारली. दोघेही अनेक वर्षांच्या विरहानंतर पहिल्यांदाच एकमेकांच्या मिठीत रडत होते. अर्जुन, अनिरुद्ध, पुष्पा, शेखर आणि दामोदर यांच्या डोळ्यातही पाणी आलं. पण हा भावनिक क्षण फार काळ टिकला नाही, कारण विक्रांतचा संताप आता टोकाला पोहोचला होता. तो जोरात ओरडला, पुरे झालं हे कौटुंबिक नाटक. त्याने बंदूक थेट आर्याच्या दिशेने रोखली. ही मुलगी 30 वर्षांपासून माझ्या प्रत्येक योजनेत अडथळा ठरत होती. आज तिचा शेवट करतो. विक्रांत ट्रिगर दाबणार इतक्यात आर्यनने क्षणार्धात आपल्या हातातील छोटासा धातूचं चक्र फेकलं. ते सरळ विक्रांतच्या बंदुकीवर आदळलं. बंदूक दूर फेकली गेली. विश्वास आणि अर्जुन दोघेही एकाच वेळी विक्रांतवर झेपावले. संपूर्ण गुप्त कक्षेत पुन्हा एकदा भीषण झुंज सुरू झाली. लोखंडी तिजोरीच्या भोवती धावपळ, धक्काबुक्की, ओरडण्याचे आवाज आणि त्याच वेळी अचानक ते प्रचंड तिजोरी स्वतःहून उघडू लागली. तिजोरीचं दार पूर्ण उघडलं आणि आतून सोने किंवा हिरे नाही तर जुन्या फायली, सरकारी शिक्के असलेले कागदपत्रे आणि एक काळी डायरी बाहेर दिसू लागली. त्या डायरीच्या मुख्य पृष्ठावर सोन्याच्या अक्षरात लिहिलेलं होतं, गोंधन अंतिम सत्य. विश्वासने थरथरत्या हाताने ती डायरी उचलली, पण त्याच क्षणी डायरीच्या पहिल्याच पानावरचं नाव पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्या डायरीचा लेखक राजवीर देशमुख नव्हता,